Hello, myself Sunil Ramakrishna. Here, basically, we are talking about this word, basically, that is University of Oxford Group, basically, who says that basically we have created words, basically, and in this word, basically, we have created a combination of words, and words are equal to cities, basically. In this, basically, one example I have taken, that is the Mumbai city example, basically. That is Mumbai city is created from 3 lakh 50,000 buildings, basically. Mumbai software city, basically, is created by the means 3 lakhs 35 3 lakh 50,000 buildings basically contains software company, basically. So that building basically is created, and that is created by the Oxford University, and they basically have given the combination of words, basically, and they are basically, so that software companies are this, basically. 10 IT कंपन्या मित्रांनो, आपल्या भारत देशाने संपूर्ण जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ग्लोबल पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये भरपूर स्कोप पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात आपल्या भारत देशाची आय टी सेक्टरमधील रँक ही 48 इतकी आहे. आय टी सेक्टरमध्ये आपला भारत देश दिवसेंदिवस प्रगती करत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात मोठ्या 10 आय टी कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, रोल्टा. रोल्टा ही कंपनी भारतातील सर्वोत्कृष्ट आय टी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. जून 1989 साली करण्यात आली. या सेवा दिल्या जातात. रोल्टा कंपनीकडे जवळपास 1,500 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेट. नंबर 9, ओरेकल. ओरेकल फायनान्सेस सर्व्हिस सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीची जवळपास 8,818 कर्मचारी आहेत. ओरेकल या कंपनीची एकूण. माइंड्री लिमिटेड कंपनी ही भारतीय मल्टीनॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आउटसोर्सिंग कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 18 ऑगस्ट 1999 मध्ये करण्यात आली. माइंड्री या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बँकचे एकूण नेटवर्थ ही 5,156 करोड इतकी आहे. नंबर 7, लार्सन अँड ट्युब्रो इन्फोटेक. लार्सन अँड 96 मध्ये झालेली. लार्सन अँड ट्युब्रो इन्फोटेक या एमफेसिस कंपनी ही भारतातील प्रमुख आय टी कंपन्यांपैकी एक आहे. ही. And now see the Oxford University, basically. Brilliant. Okay, thank you. So here basically how it connects. This is, I will just write down here, basically how basically it's connecting. University of Oxford created words for software companies equal to Mumbai created 3,50,000 buildings. This is about buildings. Now University of Oxford given words to top 12 software companies in world, and this top 12 software companies created other software companies and giving words to other software companies. So it's like that, basically, right?
So which is that software company? Which is that Oxford University? This is that Oxford University. And these groups are basically giving the words to this group. Basically. ही कंपनी IT कन्सल्टिंग बरोबर BPO ची सेवाही प्रदान करते. एम्फेसिस या कंपनीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली. त्याचबरोबर या कंपनीचे मुख्यालय हे बँगलोर या ठिकाणी आहे. एम्फेसिस या कंपनीकडे 22,239 कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 15,917 करोड इतकी आहे. नंबर 5 टेक महिंद्रा. टेक महिंद्रा लिमिटेड ही भारतातील बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्यालय 353 करोड रुपये होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर अजिम प्रेमजी यांनी 1979 मध्ये वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड IT क्षेत्रात प्रवेश घेतला. कंपनीकडे 81,278 करोड रुपये इतकी संपत्ती आहे. नंबर 3 HCL टेक्नॉलॉजीज. या कंपनीलाच हिंदुस्तान कम्प्युटर या कंपनीकडे 1,59,000 पेक्षा जास्त कर्मचारी असून या कंपनीची एकूण नेटवर्थ ही 82,906 करोड इतकी आहे. नंबर 2 इन्फोसिस लिमिटेड ही एक मल्टीनॅशनल IT सर्व्हिसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हे भारतातील बँगलोर या ठिकाणी आहे. इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे भारतामध्ये 9 विकास केंद्र आहेत तर जगभरात 30 पेक्षा जास्त कार्यालये आहेत. इन्फोसिस या कंपनीची स्थापना 2 जुलै 1971 मध्ये NR नारायण मूर्ती यांच्याबरोबर यांच्या 6 मित्रांनी सुरू केली होती. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन या कंपनीची सुरुवात केली होती. इन्फोसिस या कंपनीकडे 2,42,371 कर्मचारी असून या कंपनीची एकूण संपत्ती ही 92,768 करोड इतकी आहे. नंबर 1 TCS या कंपनीलाच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून ओळखले जाते. ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. TCS ही जगातील सर्वात जास्त मूल्य असणारी सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीचे फाउंडर हे JRD टाटा आहेत. त्याचबरोबर या कंपनीची सुरुवात ही 1968 मध्ये करण्यात आली. TCS या कंपनीचे मुख्यालय हे महाराष्ट्राच्या मुंबई या ठिकाणी स्थित आहे. TCS कंपनीमध्ये भारतातील अन्य कंपनीच्या मुकाबले अधिक कर्मचारी काम करतात. TCS मध्ये जवळपास 4 लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम. And this about the Oxford University. IT प्रोफेशनल्स के लिए अब बड़ा और तोड़फोड़ वाला काम करने का वक्त आ गया है. इंडिया का डेटा प्रोटेक्शन लॉ आ चुका है. काम बहुत सिंपल है. See basically. And in this basically we saw that this is the Oxford University. Right. Now one of the person told that basically this connects how basically. Then here basically we will take one example basically. That is just now basically in advertising basically we saw. Security companies in India basically. वैसे कहते हैं कि हर चीज का अपना फायदा और नुकसान तो होता ही है. अब ये हम पर डिपेंड करता है कि हम फायदा ले रहे हैं या नुकसान झेल रहे हैं. कहने का मतलब ये है कि हम इंटरनेट 2019 में ही IBM ने कहा था कि हैकिंग और दूसरे साइबर अटैक के चलते डेटा की जो चोरी होती है उससे $3 मिलियन का नुकसान होता है. ऐसे में साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट और साइबर सिक्योरिटी सर्विस देने वालों की डिमांड. So this was that basically. So in next video basically we are going to see that how basically cyber security is connected with the set of words of Oxford University.